नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रासाठी पुढचे 15 ते 20 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करणं योग्य नाहीये. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. रेल्वे बस सेवा बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाहीये असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. जगभर कोरोनाने ग्रासून टाकलेला आहे आणि आज जी काही मी माहिती घेतली, मुद्दामून जास्त डिटेलमध्ये माहिती घेतली, तर अभावाने एखाद दुसरा देश जगामध्ये राहिला असेल की जिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. म्हणजेच हे संपूर्ण जागतिक असं एक आरोग्यावरचं संकट आहे आणि त्याच्याकडे बारकाईने बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की सर्वसाधारणतः संपूर्ण जगात ज्या देशांमध्ये आज हाहाकार असेल किंवा मोठ्या प्रमाणावरती हा प्रादुर्भाव झालेला आहे, हा प्रादुर्भाव पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तेवढा प्रकर्षाने जाणवलेला नाही. तो साधारणतः तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये त्याच्यात खूप मोठी वाढ झालेली आहे. काही गोष्टी त्या बाबतीत सरकार कायदा करून घेऊ शकतं, परंतु आत्ता आपल्या राज्याच्या दृष्टीने पुढचे 15-20 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि काळजी घेण्याचे दिवस आहेत. जे मी आधी सांगितलं की तिसरा आणि चौथा आठवडा ते दिवस आता आपल्या राज्यासाठी सुरू होत आहेत. सुरुवातीला आपण फक्त पुणे, पिंपरी चिंचवड या 2 शहरांपुरतं मर्यादित होतो. काल आपण राज्यभर आपला निर्णय अंमलात आणलेला आहे आणि आज आम्ही जो निर्णय घेतला आहे तो ग्रामीण भागातील सुद्धा शाळा, महाविद्यालय वगैरे सगळ्या गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही काळासाठी त्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरातील लोकांना सुद्धा मी विनंती करतो की रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही. हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. मॉल्स बंद करण्याचा निर्णय जरूर घेतलेला आहे. एकूणच आम्ही ज्या काही गोष्टी करतो आहोत त्या जनतेच्या हितासाठी करतो आहोत आणि मला खात्री आहे की जनता स्वतःहून पुढे येऊन स्वयंशिस्त पाळेल. कारण प्रत्येक गोष्टीला कायदा करणं हे काही योग्य नाही आहे. उदाहरणार्थ जसं मी सांगितलं की शिंकताना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा, इकडे तिकडे थुकू नका, जास्त कारण नसताना स्वतःच्या चेहऱ्यावरती हात लावू नका. आता याच्यासाठी काही कायदा करू शकत नाही. ह्या गोष्टी आपण स्वतः पाळल्या पाहिजेत. आज सुद्धा आम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील या सगळ्या गोष्टी, खास करून मी सर्व धर्माच्या धर्मगुरू असतील, स्वामी असतील, किंबहुना जी मंदिर आहेत, माझ्या कानावर आलं की सिद्धिविनायक मंदिराने सुद्धा निर्णय घेतलेला आहे की पुढचे काही दिवस दर्शनासाठी ते बंद ठेवत आहेत. तसंच इतर सुद्धा आपली जी काही मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, मग अगदी मस्जिदी असतील, त्यांना सर्वांना मी विनंती करतोय अत्यंत नम्रतापूर्वक की पुढचं संकट टाळण्यासाठी कृपा करून आपण देखील आपल्या या मंदिरात किंवा मशिदी असतील, चर्च असतील, या सर्व ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. सर्वांना सांगा की बाबा आत्ता धोक्याची वेळ जरी आलेली नसली, घाबरून जाण्याची वेळ जरी आलेली नसली तरी काळजी घेण्याची वेळ ही नक्कीच आलेली आहे. त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आता सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिर सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय सिद्धिविनायक न्यासानं घेतलेला आहे आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आदेशजी, आपण जर बघितलं तर हा निर्णय घेण्यात आला, काय यामागची आपली भूमिका आहे आणि एकूणच सध्याची काय परिस्थिती? आपण सगळे जण जाणताच की ज्या पद्धतीने करोना व्हायरस हा झपाट्यानं पसरतोय, जगभरातला व्हायरस आता अगदी थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि अशा वेळेला त्याची काळजी म्हणजे घाबरून जायची आवश्यकता नाही, पण प्रिकॉशन घेणं, काळजी करणं आणि खबरदारी घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या खबरदारीच्याच दृष्टिकोनातून हे सिद्धिविनायक मंदिर न्यासानं उचललेलं पाऊल आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास हे महाराष्ट्र शासन नियंत्रित आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक निर्णय जाहीर केला आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की गर्दी होणार नाही अशा पद्धतीने बघा किंवा गर्दीच्या ठिकाणी शक्यतो लोकांनी जाणं टाळलं पाहिजे, कारण संसर्गनं हा फैलावतो आहे
आणि त्यामुळे इथे येणारी गर्दी जर आपण बघितली तर ती हजारोंच्या संख्येत असते, लाखोंच्या संख्येपर्यंत कधीकधी हा आकडा जातो. अशा वेळेला भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय मंदिर समितीने घेतला आणि आज आरती जी आहे ती आरती झाल्यानंतर आतापासून तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतो आहे आणि त्यातून मंदिराचं जे दर्शन आहे ते आपण थांबवणार आहोत. पण दर्शन जरी थांबवत असलो तरीसुद्धा ज्या विधिवत पूजा आहेत त्या सुरू राहणार. वैद्यकीय कक्ष जो आहे मदतीचा, जो रुग्णांचे एक त्यांना आधार बनतो, तो वैद्यकीय कक्ष मात्र आमचा सुरू राहणार आहे. ते आम्ही काळजी घेतो आहोत. डायलिसिस सेंटर जे सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे त्या रुग्णांची सुद्धा कुठे गैरसोय होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळे ते डायलिसिस सेंटरसुद्धा सुरू राहील. परंतु इथे येणारी गर्दी ही मर्यादित स्वरूपाच्या असण्याच्या दृष्टिकोनातून एक खबरदारीचा उपाय म्हणून आत्ता घेतलेला हा मंदिराचा निर्णय आहे. सिद्धिविनायक न्यासांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता मंदिर बंद राहील. बंद दरम्यान एकूण जी शासकीय कारवाई असणार आहे कशा प्रकारची असणार आहे, कुणाच्या अधिकार क्षेत्रात मंदिर असेल आणि बाकी काय त्या दरम्यानचं नियोजन कोण करेल? मुळात हे मंदिर महाराष्ट्र शासन नियंत्रित आहे, त्यामुळे इथला जो सगळे कर्मचारी आहेत त्यांना ऑलरेडी त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आपण बघाल तर त्या प्रत्येकाला ज्या ज्या खबरदारी घ्यायची आहे ती खबरदारी ते घेत आहेत. अगदी स्वच्छतेपासून प्रत्येक टप्प्याटप्प्याने ज्या ज्या खबरदारी घ्यायच्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत. आपण बघतोय मंदिरं असतील किंवा एकंदरीत प्रत्येक तीर्थक्षेत्र असतील हे खबरदारी घेताना दिसत आहेत. गरज नसेल तर ट्रेन किंवा बसचा प्रवास टाळा, सार्वजनिक ठिकाणी चौपाट्यांवर जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्याचबरोबर घाबरून जाऊ नका, प्रशासनाला सहकार्य करा असंही आवाहन त्यांनी केलंय. रेल्वेमधनं बसमधनं सुद्धा अनावश्यक प्रवास टाळा. चौपाटे असतील, इतर करमणुकीची ज्याला अम्युजमेंट पार्क म्हणतो, इथे तर अम्युजमेंट पार्क तर आपण बंद करतो आहोत. चौपाटीवरती अजून आपण तसं काही बंधन आणत नाही आहोत, परंतु अनावश्यक ठिकाणी जाणं टाळा, संपर्क टाळा, गर्दी टाळा. स्वतःहून जेवढं आपण ही बंधनं पाळू तेवढं लवकरात लवकर आपण या संकटातून बाहेर पडू. पूर्ण राज्यातल्या कलेक्टर्स आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतलेली आहे, राज्याचा आढावा घेतलेला आहे. संपूर्ण शासन यंत्रणा ही सज्ज आहे, तसं घाबरण्याचं अजिबात कारण नाही. फक्त जनतेला मी पुन्हा हात जोडून विनंती करतोय की स्वतःहून काही शिस्त पाळा की जेणेकरून सगळ्यांवरचा ताण आणि ओझं हे कमी होईल आणि आपण सगळे मिळून या संकटाचा मुकाबला करू शकतो. तर कोरोनाबाबत सरकारकडून विविध पावलं उचलण्यात येत आहेत. या अंतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. आतापर्यंत आपण स्कूल्स आणि कॉलेजेस अर्बन एरियामधले बंद केले होते, परंतु आता पॅन महाराष्ट्र टोटल महाराष्ट्र क्लोज करण्याच्या सूचना सर्व स्कूल्स, सर्व कॉलेजेस आणि एक्झामिनेशन जे आहेत ज्याबाबत युनिव्हर्सिटीजला सुद्धा कळवण्यात येणार आहे ताबडतोबीनं की कुठल्याही परिस्थितीत आपल्या सर्व महाविद्यालयाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, पोस्टपोन कराव्यात असं कुलगुरूंना आणि संबंधित एक्झामिनेशन डिपार्टमेंटला कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता स्कूल एज्युकेशनच्या हद्दीपर्यंतच्या संपूर्ण आम्ही क्लोज डाऊन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की इलेक्शन्स बऱ्याच ग्रामपंचायतीचे लागत आहेत आणि बऱ्याचशा म्युन्सिपल काउन्सिल्सची सुद्धा निवडणुका पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच एकंदर निवडणुका ज्या आहेत त्या सर्व निवडणुका 3 महिने पुढे ढकलता याव्यात या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशनला सूचना करण्यात आलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि जो आपण आता या ठिकाणी सांगत आहोत की या सगळ्या इलेक्शन्सला सुद्धा पुढे ढकलल्या जाव्यात अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना आहेत. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स काही केलेले आहेत आणि यामध्ये पहिल्यांदा होम क्वारंटाईन करणारे जे लोक आहेत त्यांना आपण त्यांच्या जसं आपण इलेक्शनला इंक लावतो तसं आपण त्यांना हे होम क्वारंटाईन आहेत टिल 31 मार्च अशा पद्धतीनं त्यांना ताबडतोबीनं शिक्का मारण्याचं काम त्यांच्या हातावर त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, जेणेकरून होम क्वारंटाईन असलेले लोक त्यांना घरचे लोक सुद्धा त्या ठिकाणी काही सूचना करतील की बाबा जाऊ नका, होम क्वारंटाईन राहा
आणि घरीच राहा. आणि असे जर का काही लोक कुठे बाहेर दिसले तर बाहेर सुद्धा लोकांना कळेल, आयडेंटिफाईड होईल की हा होम क्वारंटाईन्ड आहे पण तरी तो फिरतोय. त्यामुळे स्ट्रिक्टली ते घरी आयसोलेटेड याच्यामध्ये राहावं या दृष्टिकोनातून तसाही निर्णय एक घेण्यात आलेला आहे. मंत्रालयामध्ये सुद्धा म्हणजे आपण घरून अगोदर प्रॅक्टिस सुरू करावी या दृष्टिकोनातून मंत्रालयात स्ट्रिक्टली व्हिजिटर्स आता अलाउ करत नाही आहोत. त्यामुळं मंत्रालयातले व्हिजिटर्स आपण थांबवतो आहोत. कलेक्टर्स कमिशनर्सला सुद्धा सूचित करण्यात आलेलं आहे की आपापल्या कलेक्टर ऑफिसमध्ये कमिशनर ऑफिसमध्ये सुद्धा जर खरोखर जास्त मोठ्या पद्धतीनं लोकांना बोलवू नका आणि काही जर तुम्हाला तुमच्या सबऑर्डिनेट्सकडून काही घ्यायचं असेल किंवा काही मेसेज घ्यायचे असेल तर शक्यतो मेल्सवर मेसेजेस घ्या, अशाही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पुण्यामध्ये जमावबंदी लागू केली जाईल मात्र संचारबंदी असणार नाही असं विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. शहरातील वर्दळ कमी राहावी हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आणि नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. आज मितीपर्यंत 15,803 घरांमध्ये 15,803 आणि 52,714 दॅट इज 52,714 एवढ्या लोकांचा आपण सर्वे पूर्ण केलेला आहे. आज त्यामध्ये ओव्हरऑल दिस इज फिगर फॉर टुडे क्युम्युलेटिव्ह पाहत आम्ही आपल्याशी शेअर करू. कालही मी आपल्याशी कालची शेअर केली. 2 जणांना ॲडिशनल नायडूला संदर्भित करण्यात आलं आहे की ज्यांच्या बाबतीत आमच्या टीमला काही शंका वाटली. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ₹20 मास्क सुरक्षित आहे का? पाहुण्यामुळे कोरोना होणार नाही ना? कोरोना संशयिताची तक्रार कुठे करायची? कोरोना संदर्भातील तुमच्या सर्व शंकांचं समाधान पहा रात्री 8 वाजता कोरोना शंकांचं समाधान. राज्यातील सर्व महाविद्यालय, विधी महाविद्यालय, त्याचबरोबर डी फार्म, बी फार्म, इंजिनिअरिंग यासह सर्व उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा 31 मार्च पर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसंच सर्व महाविद्यालयातले जे हॉस्टेल आहेत ते खबरदारी म्हणून बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. कोरोना व्हायरसचा सगळीकडे प्रभाव वाढतोय. यामुळे राज्यातल्या महाविद्यालयां परीक्षेच्या बाबत एक मोठा निर्णय झालेला आहे. आपल्याबरोबर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आहेत. नेमका हा निर्णय काय झालेला आहे आणि तो सर्वव्यापी आहे का? महाविद्यालयीन एक्झाम आणि इंजिनिअरिंगच्या एक्झामबाबत थोडा संभ्रम होता. आज सकाळीच माझ्या खात्याचे सचिव आणि मुंबई युनिव्हर्सिटीचे कुलगुरू याच्यामध्ये आमची एक व्यापक बैठक झाली आणि आम्ही असा निर्णय घेतला की 31 मार्चपर्यंत कॉलेजेसच्या एक्झाम्स असतील, विद्यापीठाच्या एक्झाम्स असतील, या पुढे ढकलण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना देखील 25 तारखेपर्यंत आम्ही सुट्टी दिलेली आहे. ती सुट्टी नसून घरात बसून त्यांनी काम करायचं आहे, फक्त कॉलेजला यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना राबवली पाहिजे, ही आमची संकल्पना आहे. आणि म्हणून 26-27 तारखेला पुन्हा एकदा आम्ही याचा रिव्ह्यू घेऊ. करोनाचं चित्र नक्की महाराष्ट्रामध्ये काय याचा रिव्ह्यू घेऊ. त्याच्यानंतर 31 तारखेनंतर कधी ह्या एक्झाम सुरू करायच्या हे आदेश हे शासनाकडनं दिले जातील. परंतु विद्यार्थ्यांच्या 31 तारखेपर्यंतच्या सगळ्याच परीक्षा, कॉलेजच्या परीक्षा, विद्यापीठाच्या परीक्षा, इंजिनिअरिंगच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि कर्मचाऱ्यांनी आणि प्राध्यापकांनी आणि शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतनं घरी बसून काम करावं या सूचना आताच देण्यात आलेल्या आहेत. ज्युनियर कॉलेजच्या बाबतीतली काय भूमिका आहे? हा जो निर्णय आम्ही घेतला तो उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सगळ्या कॉलेजेससाठी घेतलेला आहे. मला असं वाटतं की असाच निर्णय शालेय शिक्षण विभागाकडनं घेणं गरजेचं आहे आणि तो भविष्यामध्ये होईल. कोरोनाची दहशत संपूर्ण जगामध्ये पसरली आहे. यावर केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी खास त्यांच्या शैलीमध्ये कोरोनाचा भारतात कसा समर्थपणे मुकाबला करणार आहोत हे सांगितलेलं आहे. ऐकूयात आठवलेंच्या तोंडून कोरोना गोच्या या खुमासदार कविता. कोरोना गो ए मैंने दे दिया था नारा,
कोरोना गो गो कोरोना ये दिया था मैंने नारा, इसलिए जाग गया था भारत सारा। और ये कोरोना पूरे 110 देशों में चमक रहा है तारा। कोरोना जैसा बहुत जगह पर चमक रहा है तारा, लेकिन एक दिन मैं बजा दूंगा कोरोना के 12। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।